त्यांनी काय करायचे, त्यांना उपद्रव करण्यासाठी मुभा होता. जाळपोळ असेल, लूटपाट असेल, या सर्व गोष्टी करून महिलांबद्दल बदअमल असेल, याच्यावर जाऊन देहाचा व्यापार आपल्या महिला आणि पुरुष अरब आणि युरोपियन देशात विकले जायचे. एक प्रकारे असं होतं की माणूस सतत भीतीमध्ये राहायचा. आज काय होईल, उद्या काय होईल माहित नाहीये. त्याला माणूस म्हणून विचार करायची पण मुभा नाहीये. हे महाराजांना जेव्हा कळलं तेव्हा महाराजांनी आपल्याला वतनदारी सिस्टीम रद्द केली. आपण शाळेमध्ये ऐकलं, त्याचा अर्थ सांग आता तुम्हाला कळेल. जेव्हा वतनदारी सिस्टीम रद्द केली तेव्हा हे मधले मनसबदार महाराजांनी त्यांची पावर काढून घेतली. जे सैनिक होते त्यांना आपल्या स्वराज्याच्या खजिन्यातून दर पौर्णिमेला बिना चुकता रोख रक्कम दिली जायची पगार म्हणून. आणि याच्या बदल्यात शिस्त कडक होती की कोणालाही तुम्ही त्रास नाही देऊ शकत. लूटपाट, जाळपोळ, शेतकऱ्यांना त्रास, महिलांना त्रास, हे सर्व बंद झालं. जी लोक 300-350 वर्ष अक्षरशः गुराढोरांसारखी राहायची, त्यांना भीती होती की कधी काय होईल माहित नाही, त्यांना अचानक माणूस म्हणून विचार करायला फ्रीडम मिळाला. ते फ्री जगायला लागले बिना भीतीचं. ही गोष्ट महाराजांना देव बनवते की त्यांनी माणसांना माणूस म्हणून जगण्याचा खऱ्या पद्धतीने अधिकार दिलेला.